Hello students, in rotational dynamics, okay, we started with the rotational motion, okay. Rotational motionचा आपण पार्ट स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये इनिशियली वी सॉ व्हॉट एक्झॅक्टली इज रोटेशनल मोशन, ओके. बेसिकली इट्स अ एक्सटेन्शन ऑफ सर्क्युलर मोशन, ओके. देन त्याच्यामध्ये आपण एक सुरुवातीला एक पॉइंट शिकलो ज्याचं नाव होतं मोमेंट ऑफ इनर्शिया, ओके. द अपोजिशन क्रिएटेड इन रोटेशनल मोशन इज कॉल्ड मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि त्यानंतर आपण केलं होतं एक डेरिवेशन, ओके. दॅट वॉज द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, ओके. वी हॅड डन दॅट डेरिवेशन टू गेट टू थिंग्स. फर्स्ट, to get equation of kinetic energy, that was our primary motive, okay. And the second, from that we got the definition of moment of inertia, okay. आणि ती definition अशी आली होती, मी फॉर्म्युला लिहितोय, लक्ष द्या. The moment of inertia of a body, the symbol is I, is sum of product of mass of each particle and square of distance of the particle from the axis of rotation, okay. हा झाला summation format. I is equal to summation of mi ri square, where I takes values from 1 to n, okay. So हे आपण बघितलं होतं, आपण युनिट डायमेन्शन सगळं बघितलं होतं, ठीक आहे. मग आज आपल्याला काय शिकायचं आहे, आता महत्वाचा पॉइंट आहे, लक्ष द्या, ओके. याच्यावर भरपूर एमसीक्यूज पण येतात, ओके. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा, सगळ्यात पहिला बेसिक डिफरन्स आहे, मास इज अ इनर्शिया. मास पण इनर्शियाच आहे, बट मास इज अ इनर्शिया क्रिएटेड इन विच मोशन? लिनियर मोशन. अँड मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ इनर्शिया क्रिएटेड इन रोटेशनल मोशन, ओके. आणि जर का ह्याचा फॉर्म्युला बघितला आपण, तर ह्याच्या फॉर्म्युल्यामध्ये मास पण आहे आणि डिस्टन्स पण आहे, ओके. म्हणजे लिनियर मोशन मध्ये जो इनर्शिया असतो तो फक्त मास असतो आणि कुठल्याच ऑब्जेक्टचं मास कधीच बदलत नाही, ओके, अनलेस यू मेक एनी चेंजेस, ओके. पण इथे विचार करा, इथे नुसता मास नाहीये, इथे डिस्टन्स पण आहे, ओके. आर इज द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, ओके. त्यामुळे मी इथे एक डायग्राम काढतो, बघा, ठीक आहे. आणि मी दिस लाईन इज माय ऍक्सिस ऑफ रोटेशन, ओके. अँड युअर बॉडी इज मूव्हिंग लाईक दिस, ओके. अँड पॉइंट ओ इज अ पॉइंट इनसाइड अ बॉडी जिथून ऍक्सिस ऑफ रोटेशन चाललंय, ओके. आता सपोज दिस बॉडी हॅज इनर्शिया I1. या बॉडीची इनर्शिया किती आहे? I1, ओके, ठीक आहे. आता मी काय करतोय बघा, नाव आय मेक अ स्लाइट चेंज, ओके. काय चेंज करतोय बघा मी आता. सपोज इफ आय चेंज द ऍक्सिस ऑफ रोटेशन, आय चेंज द ऍक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे आता हा ऍक्सिस ऑफ रोटेशन नाहीये, न्यू ऍक्सिस ऑफ रोटेशन, ओके. बघा, मी ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज केला, बॉडीचं मास चेंज होईल का? नो. बॉडीचं मास कसं काय बदलेल ना, मास तर तेच राहील, पण आता डिस्टन्स चेंज होईल ना. सपोज हा पार्टिकल आहे, याचं मास आहे m1. तर जेव्हा हा ऍक्सिस होता तेव्हा हे डिस्टन्स होतं एवढं, पण आता या ऍक्सिस साठी ते डिस्टन्स कमी झालं. सो देर इज नो चेंज इन मास, बट देर इज चेंज इन डिस्टन्स. आणि जर का डिस्टन्स बदललं तर इनर्शिया पण बदलणार, आणि इथे जो इनर्शिया येईल त्याला मी नाव देतो I2, ओके. याचा अर्थ जर तुम्ही एक बॉडी घेतली तर त्या बॉडीचं मास कधीच चेंज होणार नाही. मास ऑफ द बॉडी डज नॉट चेंजेस ॲट ऑल, बट इफ यू टेक द बॉडी अँड इफ यू ट्राय टू रोटेट द बॉडी, ओके, विथ डिफरंट ऍक्सिस, then moment of inertia will be different every time, okay. याचा अर्थ moment of inertia axis of rotation वर depend आहे. If you change the axis of rotation, okay, moment of inertia will change, okay. मग आपण काय करायचं, आपली इच्छा आहे की तो ऑब्जेक्ट इझिली रोटेट झाला पाहिजे. वी वॉन्ट दॅट ऑब्जेक्ट टू रोटेट व्हेरी इझिली. Therefore, we will always find an axis,
ओके, इन विच इनर्शिया इज मिनिमम. आपण असा ऍक्सिस सेट करायचा जिथे इनर्शिया कमी असेल, सो दॅट बॉडी कॅन इझिली रोटेट. ओके, ठीक आहे. सो हा पहिला आणि महत्वाचा पॉइंट आहे की वेन यू चेंज ऍक्सिस ऑफ रोटेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया चेंजेस. ओके, का? मास नाही बदलत पण डिस्टन्स बदलतं आणि त्याच्यामुळे सगळे चेंजेस होतात. ओके, इट मीन्स युअर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन द टू थिंग्स. ओके, फर्स्ट ऍक्सिस ऑफ रोटेशन and second the distribution of mass. ओके, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. आता हे एक्झॅक्टली काय आहे त्याच्यासाठी मी एक वेगळं एक्झाम्पल घेतो. बघा, I take a different example to explain this point. Okay, look here. I will take a rod. Okay, now this is a rod. Okay, now I will pass axis through center of the rod and I will set into rotation. Okay, एक rod घेतला and axis is passed through the center of the rod. Now that body is rotating about that axis. Okay, मग आता बॉडीला इनर्शिया असेल, suppose that inertia is I1. Okay, now take the same rod घ्या. मी इथे डायग्राम करतो दुसरी. So it's the same rod, हाच rod आहे. Okay, but pass the axis from some other point. Okay, इथे मी here in first diagram I am rotating the rod about its center. Here I am rotating the rod about its end. Okay, आणि इथे जो इनर्शिया असेल तो असेल सपोज I2. ओके, आता नॅचरली मी तुम्हाला पहिल्यांदाच शिकवलंय की वेन यू चेंज द ऍक्सिस ऑफ रोटेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया चेंजेस. मग जरी रॉड तोच असला, रॉडचं मास सेम असलं, लेंथ सेम असली तरी इनर्शिया चेंज होणार. ओके, आता मला सांगा इनर्शिया कुठला जास्त असेल, I1 का I2? विच इनर्शिया इज ग्रेटर, I1 और I2? ओके, बघा विचार कसा करायचा. इथून ऍक्सिस कुठून चालला होता रे, सेंटर. म्हणजे याच्या राईट साईडला काही मास असेल, लेफ्ट साइडला पण पार्टिकल्स आहेत. तर हा पार्टिकल्स ऑन बोथ साइड. ओके, बट द मॅक्झिमम, हा जो सगळ्यात शेवटचा पार्टिकल आहे ना इकडे, त्याचं जे डिस्टन्स आहे ना ते एवढंच आहे. म्हणजे टोटल लेंथ जर का L असेल तर दिस इज L/2. राईट? ओके, नंबर ऑफ पार्टिकल्स इकडे आणि इकडे डिफरंट आहेत का? नो, नंबर ऑफ पार्टिकल्स आर सेम बट द मॅक्झिमम डिस्टन्स, मास तर सेम आहे ना सगळीकडे. मग राहिलं कोण? R. आरचा काय? स्क्वेअर. ठीक आहे, जनरल. आर इज अ डिस्टन्स. इथून इथपर्यंत मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे रे? L/2. ओके, आता इकडे या. इकडे पण पार्टिकल्स आहेत सगळीकडे. इफ यू टेक दिस पार्टिकल, मास इज m, बट द मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम ऍक्सिस इज L. आणि नॅचरली L/2 पेक्षा L मोठा असतो. म्हणजे इथे जेवढे, समजा सपोज हिअर देर आर 10 पार्टिकल्स, here also there are 10 particles. We are not changing number of particles or their mass, but the distance is changing. इथे डिस्टन्स वाढतंय आणि जर का डिस्टन्स वाढलं तर R स्क्वेअर अजून मोठा, R चा स्क्वेअर केला, mr² वाढला म्हणजे कोण वाढला? इनर्शिया. म्हणजेच I2 इज ग्रेटर दॅन I1. ओके, बघा आपण रॉड जरी तोच घेतला असला तरी पण का चेंज झालं? कारण डिस्ट्रीब्युशन चेंज झालं. हा सेंट्रली लोकेटेड होता, दिस ऍक्सिस वॉज सेंट्रली लोकेटेड, देअरफॉर मास वॉज इक्वली डिस्ट्रीब्युटेड ऑन बोथ साइड. बट दिस ऍक्सिस इज लोकेटेड ऍट द एंड, मास इज ऑन वन साइड. त्यामुळे मास लांब गेलं. मास नाही बदललं, डिस्टन्स बदललंय, मोठा झाला तो, आणि त्याच्यामुळे R स्क्वेअर झाला, तो वाढला, म्हणून इनर्शिया वाढली. ओके, सो दिस इज द एक्सप्लेनेशन that moment of inertia depends upon position of axis of rotation and distribution of mass. ओके, त्याच्यावर तो डिपेंड आहे. ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही डिस्ट्रीब्युशनचा विचार करता, समजा माझ्याकडे एक रॉड आहे ज्याचं वजन 1 किलो आहे आणि दुसरा एक रॉड आहे याचं पण वजन 1 किलो आहे. बघा, 2 रॉड आहेत, दोघांचं वजन किती? 1 किलो. मास सेम आहे, पण तरी पण
याचा इनर्शिया जास्त येणार याच्यापेक्षा. का? कारण मास लांब गेलं. ओके, याचा अर्थ इट डिपेंड्स अपॉन देअर शेप ॲज वेल. बॉडीच्या शेपवर पण डिपेंड येतो. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अँड द शेप ऑफ बॉडी और शेप ऑफ ऑब्जेक्ट ऑल्सो. ओके, सो या सगळ्या फॅक्टरवर तुमचा इनर्शिया डिपेंड आहे. ओके, आणि जर का तुम्ही ह्यातलं काही जरी चेंज केलं, इट विल चेंज मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याची व्हॅल्यू चेंज होणार. आणि वेन दॅट व्हॅल्यू विल चेंज यू विल फील द डिफरन्स. ओके, मग आता साधारण तुम्हाला आयडिया आली असेल की ज्या ऑब्जेक्ट्सला आपल्याला रोटेट करायचं असतं त्याला ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो आणि वी ऑलवेज ट्राय टू पास द ॲक्सिस ऑफ रोटेशन फ्रॉम दॅट पॉइंट वेअर इनर्शिया विल बी मिनिमम. ओके, घरात फॅन असतो, फॅनच्या मध्ये रॉड असतो. ओके, मग ते फॅनचे 3 ब्लेड आहे, त्यांची लेंथ सेम असते, म्हणजे तो जो रॉड आहे दॅट बिकम्स ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड वी आर ट्राईंग टू पास ॲक्सिस ऑफ रोटेशन थ्रू द सेंटर. त्याच्यामुळे काय होईल, मास सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट असेल. ओके, बघा तुम्ही, द ब्लेड्स ऑफ द फॅन आर लाइटर दॅन द सेंट्रल पार्ट. लाइटर का? मास पण कमी करा, डिस्टन्स पण सेम ठेवा, इनर्शिया कमी येईल आणि तो फॅन इझिली फिरेल. ओके, आपल्याला काय करायचंय, वी वॉन्ट टू रोटेट द फॅन विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो वी वॉन्ट समथिंग विच विल इझिली रोटेट द फॅन. ओके, अँड दॅट इज द रिझन वी ऑलवेज पास इट थ्रू सेंटर ऑफ द बॉडी. ओके, सो हे सगळं केल्यानंतर तुमचा इनर्शिया कंट्रोल होतो आणि इनर्शिया कंट्रोल झाला की ऑटोमॅटिक एनर्जी रिक्वायरमेंट कमी होते. ओके, ठीक आहे. सो इथे मला फक्त 2 ते 3 पॉईंट एक्सप्लेन करायचे होते की मोमेंट ऑफ इनर्शिया इज नॉट लाईक मास. लिनियर मोशन मध्ये तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे मोठा, तुम्ही त्याला पुश करा नाही तर पुल करा, त्याचं मास बदलत नाही, इनर्शिया बदलत नाही. पण तुम्ही इथे ऍक्सिस बदलला की इनर्शिया बदलतो. ओके, ठीक आहे. नाउ विल गो अहेड. ओके, नाउ yesterday when I taught you the derivation, जेव्हा मी तुम्हाला काल डेरिवेशन शिकवलं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, at that time I told you that I am taking a body in which the distribution of mass is not uniform. नीट ऐका, बॉडी होती, ऍक्सिस होता, ओके. मग मी काय केलं होतं, इकडे घेतला होता M1, इकडे घेतला होता M2 अप टू MN and the distance was R1, R2 up to RN. मग इथे पार्टिकलचं मास M1 आहे, इथे पार्टिकलचं मास M2 आहे, म्हणजे ते सेम आहे का रे? नाही. मास ऑफ ईच पार्टिकल इज डिफरंट, असं आपण काल इमॅजिन केलं होतं. याचा अर्थ याला म्हणतात नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. दिस इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म distribution. Now suppose, okay, I have a body. This is the axis of rotation. Okay, एक body है, हाँ axis of rotation है. This is point O. Okay, आणि now this body has uniform distribution of mass. बघा, या बॉडीमध्ये मासचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आहे. म्हणजे काय रे, सगळीकडे पार्टिकल्स आहेत, बट ऑल पार्टिकल्स हॅव सेम मास. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट मास? dm. ओके, बघा फरक समजून घ्या. हिअर देर वॉज नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, बट हिअर द डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म. ऑल पार्टिकल्स हॅव सेम मास. मग मी एक पार्टिकल घेतो, त्याचं डिस्टन्स काउंट करतो, अँड दॅट इज r. ओके, आता मी तुम्हाला लास्ट लेक्चरलाच सांगितलं होतं, देर आर 2 ways you can solve, summation and integration. When all the quantities are different, we go for summation. But when all the quantities are same, we go for integration. So for uniform distribution, I have to modify this formula of summation into integration. बघा, I is equal to, I is inertia. Summation is replaced by integration. M into distance square. डिस्टन्स किती आहे रे? r, r चा स्क्वेअर, आणि मास किती आहे? dm. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर विच बॉडीज when the distribution of mass is uniform.
तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. अँड वेन द डिस्ट्रीब्युशन ऑफ बॉडी इज नॉट युनिफॉर्म, गो फॉर समेशन. ओके, ठीक आहे. हा डिराईव्ह करायची गरज नाहीये, कारण काल आपण तो डिराईव्ह केलाय, त्याचं डेरिव्हेशन आपण काल केलंय. सो जे फॉर्मॅट समेशनला अप्लाय होतं, सेम फॉर्मॅट यू कॅन अप्लाय टू द इंटिग्रेशन. सो देर इज नो प्रॉब्लेम इन दिस. ओके, ठीक आहे. सो हा पण फॉर्म्युला इनर्शियाचा आहे, हा पण फॉर्म्युला इनर्शियाचा आहे. हे दोन्ही फॉर्म्युला ऍक्च्युली सिमिलर आहेत, फक्त इथे इंटिग्रेशन आहे आणि इथे समेशन. ओके, सो वी आर गोइंग टू यूज दिस फॉर्म्युला एज वेल अँड दॅट फॉर्म्युला एज वेल. आपण दोन्ही वापरणार आहे. ठीक आहे. ओके, सो फॉर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इंटिग्रेशन, फॉर नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन देर इज समेशन. ठीक आहे. ओके, सो हियर वी फिनिश्ड विथ द इंट्रोडक्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आतापर्यंत खूप महत्वाचा पार्ट झालाय. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आणि तो कसा कसा चेंज होतो, म्हणजे तो कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे, दॅट वी डिस्कस. ओके, आता आपण इथून पुढे काय करणार आहे, वी आर गोइंग टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स. आपण ऍक्च्युली एक्सपेरिमेंट करून, डेरिव्हेशन्स करून वी आर गोइंग टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स. भरपूर ऑब्जेक्ट्स आहेत, स्पियर, सिलेंडर, रिंग, डिस्क, okay, rod. There are different objects which we are going to study. Okay, ठीक है. So we'll start with that. So moment of inertia of uniform ring. Moment of inertia of uniform ring. So we have to find out moment of inertia. कुणाची uniform ring. Okay. Now first of all, what do you mean by ring? Okay. पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे रिंग म्हणजे काय. Okay. So ring is basically an object in which the mass is distributed along the circumference. The mass is distributed along the circumference. Okay. Now it's very easy to understand this. Okay. Pay attention. Okay. This is ring. ही रिंग आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल सर कड आहे, कडच आहे पण दिस शेप इज रिंग. ओके, दिस इज अ रिंग. ओके, आता मग नीट बघा, मी जर का दिस इज वर्टिकल प्लेन अँड दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी आय एम होल्डिंग इट इन अ वर्टिकल प्लेन. ठीक आहे. आता नीट बघा, कुठे मास रे, मास सगळं इकडे आहे. सो द मास ऑफ द रिंग इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सर्कम्फरन्स. सो दिस इज रिंग. ओके, युनिफॉर्म रिंग. असं नको व्हायला सर मास डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म. गुड. सो इथे जाड आहे रिंग थोडी, इथे पातळ आहे, परत इकडे जाड आहे. नो, that is not uniform distribution. We want mass to be equally distributed along the circumference. Okay. आता नीट बघा, मी इथे डायग्राम काढणार आहे. ओके, आता मी ना सी, आता ना इथे 3D आहे सगळं. That's why it is very important to understand how I am holding the things. Okay, आता मी अशी पकडली आहे रिंग, which is good, not bad. So this is the plane of the ring and this plane is in vertical plane. Plane of the ring is vertical plane. But if I hold it like this, okay, then plane of the ring is horizontal. Okay, आणि मी आता अशी डायग्राम काढतोय बघा. Okay, so this is the ring. बघा, समजून घ्या, ही रिंग आणि ही रिंग सेम आहे, फक्त ही व्हर्टिकल प्लेन मध्ये आणि हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. ओके, नाव ठीक आहे. व्हॉट वी वॉन्ट टू फाइंड आउट, पहिला शब्द काय रे, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, नाव फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया इट मस्ट अंडरगो रोटेशनल मोशन. ओके, फॉर दॅट वी नीड ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, कुठून पास करायचं सर, तुम्ही कुठूनही करू शकता. ओके, नाव आय विल टेल यू द ऍक्सिस.
the axis of rotation is passing through the center of ring and perpendicular to its plane. Okay, परत एकदा ऐका. The axis of rotation is passing through center of the ring and perpendicular to the plane of ring. Okay, I'm holding a ring like this. Center मध्ये आहे, हे प्लेन आहे. माझं समजा ही पेन्सिल म्हणजे ऍक्सिस आहे. The axis is passing through center of the ring and perpendicular to plane. कळलं? हे बघा, काही जण म्हणतील सर असा पास करा. हा पण सेंटर मधून चाललाय ना सर, पण हा प्लेन मध्ये, हा परपेंडिक्युलर टू प्लेन नाहीये. सो माय ऍक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ द रिंग अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ठीक आहे. सो दिस इज माय ऍक्सिस. ठीक आहे. आय विल ड्रॉ दॅट. ऍक्सिस आय विल ड्रॉ विथ अ डिफरंट कलर. This is my axis of rotation. ओके, समजलं? डायग्राम समजणं महत्वाचं आहे. कुठून चालला ऍक्सिस कळते. ओके, सो ऍक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द रिंग. ओके, अँड perpendicular to plane. Okay, I will label that. Pay attention. This is point O. This becomes radius of ring. ती रेडियस झाली ना, कुठेही ड्रॉ करा. ओके, बघा परत एकदा सांगतो. द ऍक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ द रिंग अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. त्या ऍक्सिसला अजून एक नाव आहे. दिस ऍक्सिस इज कॉल्ड एज ट्रान्सवर्स ऍक्सिस. तुमच्या बुक मध्ये हा वर्ड यूज नाही केला, बट रेफरन्स बुक मध्ये हा वर्ड असतो. ओके, ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्सवर्स ऍक्सिस. ओके, आता बघा, आर इज द रेडियस, एम इज द मास ऑफ रिंग. M is the mass of ring. Okay, तुम्हाला कोण पाहिजे? इनर्शिया ना. सो द मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू m r square. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू m r square. ठीक आहे. ओके, म्हणजेच जर इफ यू टेक अ रिंग अँड इफ युअर ऍक्सिस इज पासिंग थ्रू center of the ring and perpendicular to its plane, then the inertia is mr square. Okay, आता काही जणांना प्रश्न पडेल, सर हे तुम्ही डायरेक्ट कसं काय लिहिलं? ओके, हाऊ यू आर रायटिंग डिरेक्टली? ओके, देन लिसन. इन युअर ओल्ड सिलेबस, ओके, ओल्ड म्हणजे तुमचा आता नवीन सिलेबस आहे, त्याच्या अगोदरची बॅच नाही, त्याच्याही अगोदरची एक बॅच होती, त्यांना या सिलेबसमध्ये दे हॅड अ डेरिवेशन ऑफ दिस. याचं डेरिवेशन होतं की हे कसं आलं. ठीक आहे, डिरेक्टली नाही आले, डेरिवेशनने आले. ओके, सो दे हॅड अ डेरिवेशन ऑन दिस. ओके, बट नाव लास्ट 5 years आणि आता पण त्यांनी आता सिलेबस मधनं ते डेरिवेशन काढून टाकले. दे रिमूव्ह द डेरिवेशन फ्रॉम सिलेबस. इट मीन्स डेरिवेशन इज नॉट नेसेसरी नाव. तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायचे. ओके, व्हॉट यू शुड नो इज अ फॉर्म्युला. हे कसं आलं तुम्हाला. इफ यू आर क्युरियस यू कॅन गो फॉर रेफरन्स बुक. रेफरन्स बुक मध्ये असेल. ओके, पण तुम्हाला आता डेरिवेशन नाही. हा, तुम्हाला एकच डेरिवेशन आहे. ते मुलांना कळावं म्हणून त्यांनी एक डिस्क इन्स्टेड ऑफ रिंग, इफ आय टेक अ डिस्क आणि सेंटरमधून ऍक्सेस गेला तर त्याचं एक डेरिवेशन आहे. ओके, ते डेरिवेशन वी विल टेक इट इन नेक्स्ट लेक्चर. पण ते एकच आहे. ते तुम्हाला कळावं की कसं केलं म्हणून. पण रिंगचं डेरिवेशन काढून टाकलंय. सो ते आता डेरिवेशन नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला लर्न करायचा. सो व्हॉट इज द इनर्शिया ऑफ द रिंग or moment of inertia of the ring when it is passing through its transverse axis? The formula is I equal to mr square, where m is the mass of the ring and r is the radius of the ring. ठीक है? Okay. Now I have a question for you. Okay, pay attention. तीच रिंग घेतो मी, इकडे काढतो. सेम रिंग. कुठून चालला होता रे ऍक्सिस? सेंटर. Now what if this is my axis? रिंग सेम आहे बरं का, म्हणजे रेडियस आर आहे, मास पण एम आहे.
पण आता मी काय चेंज केलं, आय चेंज द पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. इन्स्टेड ऑफ सेंटर, इफ आय टेक इट हिअर, ओके, माय क्वेश्चन इज व्हेरी इझी, लिसन केअरफुली. इनर्शिया विल बी सेम ऑर डिफरंट, एवढंच सांगा. सेम ऑर डिफरंट. नॅचरली इनर्शिया डिफरंट येईल. का डिफरंट आलं रे? बिकॉज यू चेंज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे हा फॉर्म्युला येणार नाही. ओके, मग सर कुठला येणार ते पण तुम्हाला शिकवणार आहे. ओके, कसं काढायचं ते आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. ओके, कारण मला माहिती आहे. द आन्सर इज 2mr². सो हा जो नवीन इनर्शिया त्याला आयडॅश नाव देतो. आन्सर येतो 2mr². ओके, मग सर तुम्हाला कसं कळलं 2mr²? बिकॉज देर इज वन थिअरम, पॅरलल ऍक्सिस थिअरम, ती वापरायला लागते. ती आहे आपल्याला सिलेबसमध्ये, ती शिकवणार आहे मी तुम्हाला. ओके, फक्त मला तुम्हाला आठवण काय करून द्यायची होती, जे मी आज सुरुवातीला शिकवलं ते तुम्हाला कळलं पाहिजे की मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन ऍक्सिस ऑफ रोटेशन. सो इफ यू चेंज द पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन, इनर्शिया विल बी डिफरंट. इनर्शिया सेम नाही, इनर्शिया वाढला, दुप्पट झाला. ओके, ठीक आहे. सो इथे कन्क्लूड काय झालं की व्हेन यू चेंज ऍक्सिस ऑफ रोटेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया विल डेफिनेटली चेंज. ठीक आहे, क्लिअर? ओके, सो टुडे वी टॉक्ड अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया इन लिटल बिट डिटेल. आज आपला एक पॉइंट झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग. टुमॉरो विल बी डुईंग अ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क, आणि त्याचं डेरिवेशन आहे. हे डायरेक्टली होतं, पण त्याचं डेरिवेशन आहे. दॅट आय विल टीच यू इन नेक्स्ट लेक्चर. ओके, ठीक आहे. सो गो थ्रू दिस and try to get everything. Okay, thank you.